एम-पी-एस-सीचे व इतर स्पर्धा परीक्षांचे महत्त्वाचे प्रश्न. महाराष्ट्रातील चलन कारखाना नाशिक येथे आहे. गॅटच्या ऐवजी जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आली. बिटकॉईनच्या डिजिटल करन्सीच्या संस्थापकाचे नाव सातोशी नाकामोतो आहे. देशात अर्थव्यवस्थेमधील मुद्रेची पूर्तता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जबाबदारी असते. भाववाढ झाल्यास सर्वात जास्त फायदा व्यापारी वर्गाला होतो. पैशाचे मूल्य हे किंमत पातळीच्या व्यस्त प्रमाणात असते. देशाच्या बाहेर होणाऱ्या व्यापाराला विदेशी व्यापार म्हणतात. आर्थिक सुधारणांमुळे भारतात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक जास्त चालना मिळेल. मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी. रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे. बँक ऑफ बडोदामध्ये 2, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण करण्यात आले. अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार आहेत: भांडवलशाही, समाजवादी आणि संमिश्र अर्थव्यवस्था. एकूण वस्तू व सेवा यांचे पैशातील मूल्य म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न होय. मित्रांनो, एम-पी-एस-सीचे प्रश्न ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. कृषी मूल्य आयोगाचे रूपांतर 1985 मध्ये कृषी मूल्य व व्यय आयोग यात करण्यात आले. सागरी वस्तू निर्माण संस्था कोचीन येथे आहे. जागतिक निर्यातीत भारताचा वाटा 2% आहे. विविध बँकांद्वारे वितरित केले गेलेले क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांना प्लास्टिक मनी म्हणतात. भारतीय चलनातील 2000 रुपयांच्या नोटांचा आकार 66 मिमी 166 मिमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला उपगव्हर्नर के.जे. उदेशी होत्या. परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणारा सर्वात मोठा देश भारत आहे. भारतीय चलन रुपया चालणारा जगातील भारताव्यतिरिक्त दुसरा देश नेपाळ आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर 7वा वेतन आयोग 1 एप्रिल 2016 पासून लागू केला. मित्रांनो, एम-पी-एस-सीचे प्रश्न ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.